श्रोतेहो नमस्कार. आज मी तुमच्याशी ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य आणि ते स्वस्थ कसं ठेवता येईल ह्याविषयी बोलणार आहे. आपण प्रथम मानसिक आरोग्य म्हणजे काय हे अगदी थोडक्यात समजून घेऊयात. जागतिक आरोग्य संघटनेच्या म्हणजेच WHO व्याख्येप्रमाणे आरोग्य म्हणजे केवळ आजाराचा किंवा दुर्बलतेचा अभाव नव्हे, तर त्या जोडीने शारीरिक, मानसिक आणि सामाजिक स्वास्थ्याची परिपूर्ण स्थिती असणे होय. या व्याख्येप्रमाणे मानसिक आरोग्य म्हणजे अशी स्वास्थ्यस्थिती ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्यातील क्षमता ओळखून त्याजोगे पुरेपूर वागू शकेल, दैनंदिन जीवनातील ताणतणावांचा सामना करू शकेल, सुफल आणि उत्पादनक्षमरित्या कार्यरत राहील आणि समाजाप्रती योगदान देऊ शकेल. या समर्पक व्याख्येत व्यक्तीच्या जीवनातील मानसिक स्वास्थ्याचे अविभाज्य अस्तित्व, त्याचा सखोल आणि दूरगामी प्रभाव दिसून येतो. कोणत्याही प्रकारच्या अडथळ्यातून मार्ग काढून पुढे जाण्यासाठी शारीरिक क्षमतेबरोबरच मानसिक क्षमता खूप महत्त्वाची असते. जर तुमचे मन बळकट असेल तर शरीरालाही आपोआप बळ मिळतं, एक प्रकारचा उत्साह येतो आणि म्हणूनच आजचा आपला विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य हा सध्या इतका काळजीचा किंवा महत्त्वाचा विषय का बनलाय? मुळात ज्येष्ठांचं मानसिक आरोग्य कशामुळे डिस्टर्ब झालंय? कसं आहे ना, सर्वसाधारणपणे सर्वांचं आयुर्मान वाढलेलं आहे. त्यामुळे पूर्वी 60 वर्षाच्या व्यक्तीला म्हातारं समजलं जायचं, पण आता 60 वर्षाच्या व्यक्तीला म्हातारं म्हणता येत नाही. आपण आता मराठीमध्ये त्यांना नववृद्ध म्हणजे सोप्या मराठीत बोलायचं झालं तर यंग सिनियर्स म्हणतो. तर हे असे वाढलेलं जे आयुर्मान आहे त्याच्यामुळे काय होतं आहे, निवृत्तीनंतरही जवळजवळ 25-30 वर्षाचं मोठं आयुष्य आपल्यापुढे उभं असतं. जसजसं वय वाढत जातं तसतसं आपल्या शारीरिक हालचाली थोड्या मंदावतात, हालचालींवर बंधनं येतात. त्यामुळे आपण आपल्या जुन्या भूतकाळात रमणं पसंत करतो, जे अगदी साहजिक आहे, कारण ते आपले कर्तृत्वाचे दिवस असतात. त्यावेळेला म्हणजे उमेदीच्या काळात आपल्यामध्ये शक्ती असते, ताकद असते, उत्साह असतो. आपण घरातला कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री असतो. परंतु आपल्या वाढलेल्या आयुर्मानामुळे कितीही नाही म्हणलं तरी आपल्याला काही शारीरिक बंधनं येतात. आपली जुनी काही गृहीतकं असतात ती वाढत्या वयानुसार अधिकाधिक पक्की व्हायला लागतात. त्यामुळे आपण बरेचदा बदलाला सहजासहजी तयार नसतो. म्हणजे आमच्या काळी असं असं होतं आणि आम्हाला ते असंच लागतं. आता ह्यातला हा जो च आहे ना, तो आपली आग्रही भूमिका दाखवतो. आपल्या संस्कृतीमध्ये नात्यांची एक हायरार्की आहे. म्हणजे अपेक्षा अशी असते की वयानुरूप जे मोठे आहेत त्यांना घरातील सगळ्यात मोठी आणि जबाबदारीची जागा मिळायला हवी. वयानुरूप ते मोठे आहेत ह्यात शंकाच नाही, पण आता घरातला कर्ता पुरुष किंवा कर्ती स्त्री यांनी ती जागा घेतलेली असते. तर अशा पद्धतीमध्ये आपल्या अपेक्षा आणि सध्याचा काळ ह्या दोन्हींचा मेळ बसत नाही. वय वाढलेलं असल्यामुळे आणि आपल्याला एका ठराविक पद्धतीने काम करण्याची, विचार करण्याची, बघण्याची, ॲक्सेप्ट करण्याची एक सवय लागलेली असते. त्यामुळे आपली ॲडजस्टमेंट कपॅसिटी खूप कमी झालेली असते. ही जी कमी झालेली ॲडजस्टमेंट कपॅसिटी आहे ना, ती आपल्या रोजच्या आयुष्यात त्रासदायक ठरते. जसं की आपल्याला कायम असं वाटतं की घरातल्या काही गोष्टींमध्ये मदत करावी. घरातली मधली पिढी जी आहे त्यांना घरातलं, बाहेरचं असे व्याप आहेत, तर घरच्या कामांमध्ये थोडीशी मदत होईल असा आपण विचार करतो. पण शरीराने आपण ठणठणीत जरी असलो ना, तरी बदलत्या काळाचा जो वेग आहे तो आपण पकडू शकत नाही. त्यामुळे आपलं मन जरा खट्टू होतं. आता माझा खरोखरच काही उपयोग राहिला नाही असे उदासीनतेचे विचारसुद्धा मनात येऊन जातात. पण खरं सांगू, कधी कधी ना मदत न करणं ही सुद्धा मोठी मदत होते आपल्या घरातल्यांना. निवृत्त झाले तरी तब्येतीने ठणठणीत असल्यामुळे ही जी एकदम मोठी सुट्टी येते ना, त्यात काय करायचं ह्याबद्दल आपण काही विचारच केलेला नसतो. त्यामुळे अचानक आलेले हे मोकळेपण अंगावर येतं. आता आपण काही कामाचे नाही असं आपणच समजायला लागतो. अहो, मला तर खरं उलटं म्हणायचं आहे. खरं म्हणजे आत्ताच वेळ आहे की तुम्ही तुमच्या आयुष्यात जे छंद जोपासू शकला नाही आहेत ते सहज जोपासू शकता. आता तुम्हाला कोणीही विचारणार नाही आहे तुम्ही तासनतास चित्रच का काढत बसलात किंवा बागेतच का झाडांची कामं करत बसलात.
खरं तर तुम्ही व्यावहारिक जीवनाच्या जबाबदारीतून मुक्त झाला आहात. म्हणजे आत्ता खरी तुम्ही तुमचे जीवन यथेच्छ जगू शकता, मनसोक्त भटकू शकता. गाणं म्हणायला शिकायचंय किंवा आणखीन काही शिकायचंय? अहो मग शिका की बिनधास्त. उलट आता कुठली स्पर्धा राहिलेली नाहीये किंवा आपल्याला पहिल्या 5त पण यायचं नाहीये. ती स्पर्धात्मक विद्यार्थी दशा कधीच मागे पडली. आता तुम्ही आनंदासाठी शिकणार आहात. रिटायर्ड झाल्यानंतर आपल्याला एक पाऊल मागं घ्यायला लागतं. आपल्याला आपली भूमिका बदलावी लागणार आहे. याची जर आपण मानसिक तयारी केली नसेल तर हा त्रास आपल्याला खूप जास्त होतो. ह्या सगळ्यामुळे काय होतं की मानसिक ताणाचे परिणाम हे शरीरावर लगेच दिसायला लागतात. हल्ली बऱ्याच घरी आजी आजोबा एकटे असतात, कारण बहुतांश घरातली पुढची पिढी ही परगावी किंवा परदेशी स्थिरावलेली असते. आता यात गंमत अशी आहे ना, माझा मुलगा किंवा मुलगी परदेशात शिकायला गेले आहेत, त्याचं कौतुक नक्कीच आहे पालकांना. पण नंतर त्यांनी मात्र तिकडे राहू नये, मायदेशी परत यावं, आपल्यापाशी येऊन राहावं असा आग्रह असतो त्यांचा. हे म्हणजे असे झाले की मुलांना पंख फुटावेत, मात्र त्यांनी उडूच नयेत. असं कसं करून चालेल? पाण्याने कायम पुढंच वाहतं राहायला हवं ना. त्यांच्या पंखांना बळ आपणच दिलंय की नाही. मग निवृत्तीनंतर आपण इथे एकटेच राहणार आहोत, ही मानसिक तयारी आपण करायला हवी. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या सिच्युएशन्सबरोबर ॲडजस्ट करणं आपल्याला कठीण जातं. मग आपलं मानसिक आरोग्य सांभाळायला आपण काय करायला हवं? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण प्रत्येक सिच्युएशनकडे फक्त आपल्याच नजरेने बघण्याच्या ऐवजी समोरच्याच्या नजरेने सुद्धा पाहण्याची एक वृत्ती अंगीकारली पाहिजे. आपण दुसऱ्याच्या बाजूने सुद्धा विचार करायला हवा. कामावरून घरी आलेल्या व्यक्तीला घरी आल्या आल्या कुणाशीही न बोलता शांतपणे बसावंसं वाटतं. अगदी साहजिक आहे. तर ही लोक इतकी दमून आलेली असतात ना की त्यांना तुमच्याशीच काय कुणाशीही बोलण्याची एनर्जी नसते. तर अशा वेळी मी एक दुर्लक्षित व्यक्ती आहे असा गैरसमज करून घेऊ नका. त्याचबरोबर खूप ज्येष्ठ नागरिकांना असं वाटतं की आमच्या अनुभवाचा तुम्ही काहीतरी फायदा करून घ्या. अगदी बरोबर आहे, हे वाटणं अगदी साहजिक आहे. पण आता काळ ज्या वेगाने बदलतो आहे, सगळ्या जगाच्या धारणा उलटसुलट झालेल्या आहेत. आपल्या अनुभवातून आपण नक्कीच काहीतरी खूप शिकलो आहोत, पण ह्या परिस्थितीमध्ये ते अनुभव या नवीन पिढीला काही शिकवून जातीलच असं नाही. त्या अनुभवाचे प्राप्त परिस्थितीमध्ये ताळमेळ घालणं हे पालकांना सुद्धा कठीण जातंय. पालकांची मुलांना वाढवताना तारेवरची कसरत होताना दिसतीये. आणि अशा परिस्थितीत आपण जर सतत सूचना द्यायला लागलो तर घरातल्यांबरोबर आपला डिस्कॉर्ड होणं अगदी साहजिक आहे. आता आपल्याला ही मनाची गुंतवणूक थोडीशी कमी करायची आहे बरं का. आपला संसार झालाय करून. आता पुढच्या पिढीला संसारात, त्यांच्या काही निर्णयात तुमचे मत हवे असेल, त्यांनी ते विचारले तर जरूर मार्गदर्शन करा. पण छोट्या छोट्या गोष्टीत गुंतून नका पडू. त्यांचा संसार त्यांना करू दे. तुमचा कंट्रोल ठेवायचा प्रयत्न करू नका. ताबा सोडून द्यायला पाहिजे. त्यांचं आयुष्य त्यांना ठरवू द्या. त्यांना त्यांच्या मुलांना कशी शिस्त लावायची आहे, कसे संस्कार करायचे आहेत ते करू देत. चुकतील, अडखळतील, पण त्यातनं शिकतीलही. मात्र जेव्हा काही सल्ला मागतील, मुलं अडतील, तेव्हा मदतीचा खंबीर हात नक्कीच पुढे करा. जर नातवंडांना शिस्त लावताना त्यांच्या आईबाबांना तुम्ही त्यांच्यासमोरच सल्ले द्यायला लागलात ना, तर नातवंड त्यातनं काय शिकतील? आपल्याला आईवडिलांचं ऐकायची काही गरज नाही. आजी आजोबांपाशी जायचं आणि हवा तो हट्ट करायचा. इथे मग तुम्ही त्यांना बिघडवताय बरं. त्यांचे आईवडील त्यांना शिस्त लावण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांच्यामध्ये पडू नका. अगदीच तुम्हाला कधी वाटलं की मुलांचे वागणे नातवंडांना वाढवताना कुठेतरी अतिरेकी होत आहे, तर त्यांच्याशी बोला, पण एकट्यात. नातवंडांसमोर त्यांची अक्कल काढू नका. कसं आहे ना, मान दिलात तर मान मिळेल. मतभेद होऊच शकतात, पण मनभेद होऊ देऊ नका. अलिप्त व्हा. आपल्याकडे 4 आश्रम आहेत: ब्रह्मचारी आश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम आणि संन्यासाश्रम. आपण आता गृहस्थाश्रम पार करून पुढे म्हणजे वानप्रस्थाश्रमाकडे निघालो आहोत. आता हल्लीच्या कॉन्क्रीटच्या जंगलात कुठला आलाय वानप्रस्थाश्रम असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल. पण त्यामागची आपण संकल्पना जर समजून घेतली ना, तर तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की मिळेल. निसर्ग आपल्याला काय शिकवतो? इदं न मम. निसर्गासारखं निसंग होता आलं पाहिजे.
तुम्ही जर नीट निरीक्षण केलं तर कोणत्याही झाडाची शेंग ही परिपक्व झाली की जोरात फुटते, जेणेकरून त्यातल्या बिया लांब जाऊन पडाव्यात आणि त्यामुळे मूळ झाडाच्या लांब नवीन बी रुजायला मदत होते. इथे सेल्फ ॲक्सेप्टन्स खूप महत्त्वाचा आहे. बरेच वेळा ज्येष्ठांकडून एक प्रकारचा खचल्याचा सूर ऐकू येतो. तो म्हणजे, आता काय, असे किती दिवस राहिलेत आमचे, मरण येत नाही म्हणून जगायचं झालं. पण श्रोते हो, मरण येणं हे तर वास्तव आहे ना, आणि ते कुणाला चुकलं नाहीये. यापेक्षा जितकी वर्ष हातात आहेत ती आनंदात, मित्रपरिवारात, व्यायाम करत, छंद जोपासत व्यतीत करूया. आत्ताच आपण बघितलं तसं मुलांनी मागितली तर मदत अवश्य करूया. आपल्याला काही अडचण आली तर त्यातून मार्ग काढायला, मदत करायला आपले पालक पाठीशी आहेत हा विश्वास नक्कीच त्यांना द्यायचा आहे. मात्र आपलं आयुष्य समविचारी, समवयस्क व्यक्तींबरोबर व्यतीत करूया. एकमेकांचा मोठा आधार असतो ह्या वयात. म्हातारपणात एकटे पडण्याच्या भीतीने आपण कायम ग्रासलेलो असतो. ती भीती अशाने कमी होईल, कारण आपण समवयस्क, समदुःखी पण असतो ना. मला जे होतंय तेच आजूबाजूच्यांना पण होतंय हे दिसल्यावर ते दुःख पार करण्याची ताकद आपोआप येते आपल्यात. म्हणून माणसात राहा आणि आनंदात राहा. शेवटी इतकेच सांगेन, आयुष्याच्या तिन्ही सांजेकडे जाताना आपण मानसिकदृष्ट्या सुद्धा परिपक्व झालं पाहिजे. सेल्फ ॲक्सेप्टन्स, अलिप्तपणा, साक्षीभाव ह्या गोष्टी जमल्या पाहिजेत. आपली सेकंड इनिंग आपणच जर अशी विकसित केली ना, तर आपण आपसुकच गुणगुणायला लागू, संध्या छाया सुखविती हृदया.